नमस्कार. मी गणेश राठोड. मराठी व्याकरण या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. या विषयावर चर्चा करताना जो आपला पहिला भाग आहे तो आहे वर्णविचाराच्या संदर्भातला. वर्णविचार हा मराठी व्याकरणातला अत्यंत महत्त्वाचा अशा प्रकारचा भाग आहे. यालाच आपण वर्णविचार, वर्णमाला, वर्णव्यवस्था अशी पर्यायी नावं याला दिलेली आहेत. या अनुषंगानं साधारणतः आपण इथे चर्चा करणार आहोत. मुळात जी आपली मूळ वर्णांची रचना आहे या रचनेवरचा हा आपला पहिलं लेक्चर आपण इथे घेतो आहे. याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला वर्णमाला म्हणजे काय हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. मुळात साधारणतः वर्ण म्हणजे काय हे लक्षात घेताना आपल्याला काही गोष्टी इथे लक्षात घ्याव्या लागतात. मानवी मुखातून निघणाऱ्या ज्या मूलभूत ध्वनी आहेत या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. आता साधारणतः मानवी मुखातून अनेक अशा प्रकारचे ध्वनी आपण उच्चारतो, परंतु सर्व ध्वनींनाच आपण वर्ण असं म्हणत नाही. ज्या ध्वनींचा वापर भाषेमध्ये होतो या ध्वनींनाच आपण वर्ण असं म्हणतो. म्हणून वर्ण आणि त्याची मालिका, खऱ्या अर्थानं वर्णमाला हे मराठी भाषेमध्ये असणाऱ्या सर्व वर्णांची एक अशा प्रकारची मालिका, याला वर्णमाला असं म्हणतात. या मालेच्या अनुषंगानं आपल्याला वर्ण म्हणजे काय ही पार्श्वभूमी लक्षात घेणं गरजेचं आहे. मानवी मुखातून निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असं म्हणतो. पुढे आपण भाषा म्हणजे काय हा त्या वर्णाचाच पुढचा भाग आहे, जी आपण भाषा वापरतो. खरं तर मानवी मनामध्ये असणारे विचार, मानवी मनामध्ये असणाऱ्या भावना, आपल्या मनामध्ये असणारे विचार भावना नव्हे तर आपले स्वप्नही आपण भाषेच्याच माध्यमातून पाहत असतो. भाषा ही मानवी जीवनाची अविभाज्य स्वरूपाची घटक आहे. ज्या पद्धतीनं भाषा ही मानवी जीवनाचा यासाठी म्हणतो मी, कारण पाण्याविना मासा आणि पाणी या दोघांचा जेव्हा आपण संदर्भ पाहतो तेव्हा पाण्याविना मासा यांना कुठलाही अशा प्रकारचा अर्थ नसतो. त्याच पद्धतीनं माणसाची भाषा आणि माणूस हा एकमेव अशा प्रकारचा घटक आपल्या इथे लक्षात घ्यावा लागतो. म्हणूनच आपण हा विचार करत असताना विचार भावना व्यक्त करण्यासाठी साधारणतः या ठिकाणी भाषेचा वापर आपण करत असतो. भाषा हे एक माणसाचं एक साधन आहे, ज्या साधनाच्या माध्यमातून आपल्या मनातील विचार भावना आपण येथे व्यक्त करत असतो. पुढचा जो विचार आहे तो आहे साधारणतः ही पार्श्वभूमी पाहत असताना लिपी हा एक महत्त्वाचा अशा प्रकारचा घटक आहे. मुळामध्ये माणसाची भाषा ही एक साधी सोपी सरळ अशा प्रकारची ध्वनिरूप भाषा प्रारंभीच्या कालखंडामध्ये होती. नंतर या ध्वनिरूप भाषेला माणसानं स्वतःच्या बुद्धीच्या कौशल्यावरती लिपीचा शोध लावला आणि त्याला लिपीबद्ध अशा प्रकारची भाषा निर्माण केली. आता लिपी म्हणजेच लिपणे किंवा माकणे असा त्याचा अर्थ होतो. साधारणपणे मराठी भाषेसाठी आपण देवनागरी लिपीचा वापर करतो, त्यालाच बाळबोध लिपी असंही म्हणतात. देवनागरी लिपीमधून मराठी भाषा आपण लिहित असतो. मराठी भाषा असेल, हिंदी भाषा असेल, संस्कृत भाषा असेल, या भाषांसाठी देवनागरी लिपीचा वापर आपण करतो. यानंतर पुढे अक्षर नावाचा एक शब्द आहे. आता अक्षर म्हणजे नेमकं काय आहे? खरं तर मानवी मुखातून निघणारा जो मूलध्वनी आहे या मूलध्वनींना विशिष्ट अशा प्रकारची खूण ही माणसानं निर्माण केली. अक्षर म्हणजे कधी क्षर न होणारा, अक्षर म्हणजे लोप न पावणारा, म्हणजे अशा प्रकारची खूण जी लोप पावत नाही. या अनुषंगानं आपण अक्षर या शब्दांचा विचार या ठिकाणी पाहतो. त्याला आपण अक्षर म्हणतो. आपण म्हणतो बघा, लहानपणापासून आपण शिकत असतो मूळ अक्षरे. मूळ अक्षरे म्हणजे भाषेतील मूलध्वनींचा संचय असा त्याचा अर्थ होतो. आणि अक्षर म्हणजे खूण, म्हणजे आपण मानवी मुखातून निघणारा जो काही आपला वर्ण आहे त्या वर्णांसाठी वापरली जाणारी खूण, त्याला आपण लिपी असं म्हणतो, त्यांना आपण अक्षर असं म्हणतो. पुढे याच अनुषंगानं शब्द, भाषेमध्ये आपण अनेक अशा प्रकारच्या शब्दांचा वापर करतो. आता शब्द म्हणजे नेमकं काय आहे याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा खऱ्या अर्थानं विशिष्ट अशा प्रकारच्या अक्षरांची सहानुक्रम स्वरूपाची मालिका, त्यातून सार्थ स्वरूपाची रचना, त्याला आपण शब्द असं म्हणतो. म्हणजे अक्षरांची सहानुक्रम सार्थ स्वरूपाची रचना, त्याला आपण शब्द असं म्हणतो. शब्दाच्या ठिकाणी अर्थ वहन करण्याची क्षमता असते. अशा प्रकारच्या शब्दांच्या माध्यमातून भाषा
ही देवाणघेवाणासाठी आपण वापरत असतो, त्याला शब्द असं म्हणतो. पुढचा जो भाग आहे तो आहे व्याकरणाचा. आता वर्णविचार हा एक व्याकरणाचाच भाग आहे. नेमकं व्याकरण म्हणजे काय आहे? प्रत्येक भाषेला व्याकरण असतं का? या अनुषंगाने जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा खऱ्या अर्थानं व्याकरण म्हणजे भाषाला स्पष्टीकरण करणारे एक स्वरूपाचं शास्त्र आहे. तशा पद्धतीनं मराठी भाषेलाही एक मोठ्या अशा प्रकारचं व्याकरण आहे, ज्या व्याकरणामध्ये भाषा ही स्पष्ट करत असते. मुळामध्ये मराठी भाषा जेव्हा आपण व्याकरणाचा विचार करतो त्या व्याकरणामध्ये वर्णविचार, शब्दविचार आणि वाक्यविचार या 3 घटकांचा महत्त्वाचा अशा प्रकारचा समावेश होत असतो. आणि या माध्यमावरती मराठी भाषेचं एक व्याकरणिक स्ट्रक्चर हे उभं आहे. ही 3 स्तंभ आहेत. याच्यामध्ये वर्णविचार, शब्दविचार आणि तिसरा जो स्तंभ आहे तो आहे वाक्यविचारांचा. या अनुषंगानं हे व्याकरणिक स्ट्रक्चर मराठी भाषेसाठी उपयुक्त आहे. या घटकांच्या अनुषंगानं आपल्याला वर्णविचार हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. पुढे आता वर्णविचार पाहत असताना वर्णविचार पाहत असताना आपल्याला या अनुषंगानं इथे बघायचं आहे. याच्यामध्ये काय आहे? मुळामध्ये आपण जेव्हा वर्णविचाराचा विचार करतो तेव्हा मराठी भाषेमध्ये, मराठी वर्णमालेमध्ये साधारणतः 48 वर्णांचा समावेश होतो. आता मराठीमध्ये 48 वर्णात, मग जगामध्ये जेवढ्या भाषा आहेत, ज्या भाषा बोलल्या जातात त्या सर्व भाषेमध्ये वर्णांची एक अशा प्रकारची मालिका असते. त्या मालिकेमध्ये साधारणतः कमीत कमी 26 शब्द, कमीत कमी 26 अक्षरं, तर अधिक 70 अक्षर जगातल्या सर्व भाषेंमध्ये कमीत कमी 28 वर्ण आणि 70 अक्षर, जास्तीत जास्त 70 वर्णांचा समावेश या जगातल्या पूर्ण भाषेमध्ये होतो. मग आपण जर इंग्रजी भाषेचा विचार केला तर त्या ठिकाणी आपल्याला 26 मूळाक्षरं दिसतात. तसं मराठी भाषेमध्ये 48 वर्णांचा या ठिकाणी विचार होतो. ही गोष्ट आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. मराठी भाषेत ती मूळ अक्षर त्याला बनतो. मूळ अक्षर म्हणजे वर्णांची पूर्ण अशा प्रकारची मालिकाच होय. या मालिकेला आपण वर्णमाला असं म्हणतो. साधारणतः मराठीमध्ये असणाऱ्या वर्णमालेचा समावेश हा 3 घटकांमध्ये होतो. हे आपण पुढे पाहणारच आहोत. ही जी वर्णमाला आहे या वर्णमालेचा विचार करताना आपल्याला 3 घटकाचा विचार करावा लागतो. आता हे जे 48 वर्ण आहेत या 48 वर्णांच्या भोवती साधारणतः मराठीचं पूर्णतः स्ट्रक्चर, भाषिक स्ट्रक्चर या 48 वर्णांच्या भोवती समाविष्ट केलेलं आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आता हे पाहत असताना बघा पुढे आपल्याला याच्यामध्ये या व्यवस्थेमध्ये आपल्याला काही स्वर आहेत, काही स्वरादी आहेत आणि काही व्यंजन आहेत. आता मुळामध्ये 48 अशा प्रकारच्या वर्णमालेचा विचार करत असताना या 48 वर्णामध्ये इथे आपल्याला 12 स्वर आहेत, 2 स्वरादी आहेत आणि 34 व्यंजन आहेत. अशा प्रकारच्या याची मालिका आपल्याला भाषेमध्ये पाहायला मिळते. मग हे पाहत असताना या अनुषंगानं नेमके स्वर म्हणजे काय, स्वरादी म्हणजे काय आणि व्यंजन म्हणजे काय या अनुषंगानं आपण वर्णमालेची चर्चा करणार आहोत. साधारणतः मराठी भाषेमध्ये 12 स्वरांचा समावेश होतो. अ, आ, इ, उ, ए, ऐ, ओ, औ, रू आणि लू अशा प्रकारच्या या 12 स्वरांच्या समूहांच्या वरती मराठी भाषा ही अवतरलेली आहे. मग या 12 स्वरांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा याच्यामध्ये काही ऱ्हस्व आहेत, काही दीर्घ आहेत. अशा पद्धतीनं ही स्वरांची मालिका मराठी भाषेमध्ये आपण पाहायला मिळते. पुढे आपण या ठिकाणी स्वरादीचा विचार करूया. साधारणतः मराठीमध्ये 2 स्वरादी वापरले जातात. यांना स्वरादी का म्हणतात, यांना स्वर का म्हणतात? खऱ्या अर्थानं स्वर म्हणजे अशा प्रकारचा उच्चार म्हणजे साधारणतः मानवी मुखातून निघणारी हवा ही जेव्हा बाहेर बाहेर पडून स्वरांची निर्मिती होत असते. मग ही स्वरांची निर्मिती साधारणपणे मराठी भाषेमध्ये 12 स्वरांच्या माध्यमातून होतं. आपण जर इंग्रजी भाषेचा विचार केला तर त्या ठिकाणी 5 स्वर आहेत, ए, ई, आय, ओ, यू. मराठीमध्ये 12 स्वर आहेत. यांना म्हणतात स्वर. म्हणजे सरळ स्वरूपाची हवा कुठेही न अडवता स्वैरपणे मानवी मुखातून बाहेर पडणं त्याला म्हणतो आपण स्वर. आता स्वरादी म्हणजे ज्याचा उच्चार आधी ज्यांच्या उच्चारणाच्या सुरुवातीला स्वराचा विचार होतो त्याला आपण स्वर आधी असं म्हणत असतो. मग हे अगोदर स्वर आणि नंतर बाकीचा. आता मराठी भाषेमध्ये आणि आहा या 2 स्वरादी आपण वापरलेल्या आहेत. पुढे आहे
व्यंजनांचा जो भाग आहे तो पुढचा. साधारणतः मराठीमध्ये 34 व्यंजन आहेत. क, ख, ग, घ ही सगळी मूळ अक्षरांची रचना आपण मराठी व्याकरणामध्ये पाहत आहोत. यालाच मराठीमध्ये वर्णमाला असं म्हणतात, यालाच वर्णविचार असेही म्हणतात, नव्हे तर याला वर्णव्यवस्था असेही म्हणतात. अशा पद्धतीनं मराठी भाषेचा हा वर्णव्यवस्थेचा विस्तार आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. साधारणतः मराठीमध्ये स्वर, स्वरादी आणि व्यंजने असे मिळून 48 वर्णांचा समावेश मराठी भाषेमध्ये होतो. ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढे आपण बघूयात, याच्यामध्ये स्वरांचा जेव्हा विचार करतो तेव्हा साधारणपणे स्वर म्हणजे मानवी मुखातून निघणारी हवा सरळ रेषेनं बाहेर पडणं आणि त्या ठिकाणी निर्माण होणारा ध्वनी, म्हणजे कुठेही ती हवा अडवली जात नाही, त्याला आपण स्वर असं म्हणतो. आता हा विचार करत असताना याच्यामध्ये ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, सजातीय स्वर, विजातीय स्वर अशा प्रकारच्या या ठिकाणी स्वरांची रचना, संयुक्त स्वर अशा प्रकारचे स्वरांचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. आता साधारणतः ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, सजातीय स्वर, विजातीय स्वर आणि संयुक्त स्वर ही स्वरांची मालिका पाहत असताना आपण जेव्हा पहिल्या घटकांचा विचार करतो, ऱ्हस्व स्वर, ऱ्हस्व आणि दीर्घ हा मराठीमधला उच्चारणामधला मोठा अशा प्रकारचा फरक आहे. ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. आता ऱ्हस्व म्हणजे काय? ज्या ध्वनींचा उच्चार करण्यासाठी आपल्याला कमी प्रमाणात हवा लागते, कमी प्रमाणात प्राण लागतो, ज्याचा उच्चार हा आकुड स्वरूपाचा असतो, त्याला ऱ्हस्व असं म्हणतात. आणि दीर्घ म्हणजे अगदी नावाप्रमाणेच ज्या ध्वनींचा उच्चार हा दीर्घ पल्ल्याचा होतो त्याला दीर्घ असं म्हणतात. ऱ्हस्व आणि दीर्घ या अनुषंगानं ही दोन आपल्याला स्वरांचे प्रकार पाहायला मिळतात. आता आपण त्याचा विस्तार पुढे पाहणार आहोत. याच्यामध्ये सजातीय आहे, विजातीय आहे आणि संयुक्त आहे, हे आपण उदाहरणासह पुढे पाहणारच आहोत. आता ऱ्हस्व मध्ये काय आहे? अ, ई, उ, रू आणि लू या 5 स्वरांचा समावेश हा ऱ्हस्व स्वरामध्ये होत असतो. आता या 5 स्वरांचा समावेश, ऱ्हस्व म्हणजे मी आत्ताच बोललो तुम्हाला की ऱ्हस्व म्हणजे ज्यांचा उच्चार हा कमी पल्ल्याचा असतो, ज्यांचा उच्चार करण्यासाठी आपल्या शरीरामधून निघणारी हवा ही कमी प्रमाणात बाहेर पडते, त्याला आपण ऱ्हस्व असं म्हणतो. ओचा उच्चार करण्यासाठी हवा थोड्याफार प्रमाणामध्ये बाहेर. पुढचा आहे ई, उ, रू आणि लू. आता रू आणि लू ही दोन जी व्यंजन आहेत, ही दोन जे स्वर आहेत, या दोन स्वरांचा उच्चार हा अलीकडे मराठी भाषेमध्ये कमी प्रमाणामध्ये होत चाललेला आहे, म्हणून यांना ऱ्हस्व असं म्हणतात. ज्या स्वरांचा उच्चार हा करताना कमी प्रमाणाची प्राण लागतो किंवा कमी प्रमाणाची हवा लागते त्यांना ऱ्हस्व असं म्हणतात. आता बघा, जेव्हा आपण पुढचा विचार करणार आहोत तेव्हा खऱ्या अर्थानं दीर्घ स्वर आहेत. दीर्घ स्वरामध्ये ज्याचा उच्चार करण्यासाठी दीर्घ वेळ आणि दीर्घ हवा, दीर्घ प्राण लागतो त्याला आपण दीर्घ स्वर असं म्हणतो. साधारणतः मराठी भाषेमध्ये आ, ई, उ, ए, आय, ओ, औ अशा प्रकारच्या ज्या स्वरांचा उच्चार हा दीर्घ स्वरांमध्ये होत असतो, ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. आता तुम्ही ऱ्हस्व आणि दीर्घ या दोघांची जेव्हा तुलना करू तेव्हा आपल्याला दोघांमधला फरक लक्षात येईल. आता हा जो काही भेद केलेला आहे ऱ्हस्वाचा आणि दीर्घाचा, हा भेद कशामुळे केला आहे? हा भेद आहे उच्चारणामधला भेद आहे. ऱ्हस्व उच्चार हा आकुड स्वरूपाचा उच्चार असतो आणि दीर्घ उच्चार हा दीर्घ स्वरूपाचा उच्चार असतो. या उच्चारणानुसार अशा प्रकारचे स्वरांचे भेद केलेले आहेत, ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे. साधारणतः इथे 7 दीर्घ स्वर आहेत मराठी भाषेमध्ये, 5 ऱ्हस्व स्वर आहेत. अशा पद्धतीनं आपण पुढे याच्यामध्ये पुन्हा आणखी याचं वर्गीकरण वेगळ्या पद्धतीने आपल्याला करता येऊ शकतं. हे वेगळ्या पद्धतीने केलं वर्गीकरण आपण पुढे बघणार आहोत. सजातीय, पुढचा आहे सजातीय स्वर. आता सजातीय म्हणजे काय? एकाच जातीचे, म्हणजे एकाच वर्गाचे, म्हणजेच ज्यांचं उच्चारण स्थान एका ठिकाणाहून आहे. आता उच्चारण स्थानासंदर्भातलं हे वर्गीकरण आहे. जसं अ, आ, अचा उच्चार आणि अचा उच्चार. या ध्वनीचा उच्चार करत असताना थोडासा अधिकतम स्वरूपाचा प्राण आपण वाढवला तर लगेच अचा उच्चार होतो. अ आणि आ
या दोघांचा उच्चारण स्थान हे एकच आहे. ई ई ई ई दोघांचे उच्चारण स्थान हे एकच आहे. उ उ या दोघांचे उच्चारण स्थान एकच आहे. म्हणून या गटाला सजातीय स्वर असं म्हणतात. बऱ्याच वेळेस आता ह्या दोन ध्वनीचा आपल्याला ठिकाणी गट पाहायला मिळतो. आता हा जो काही गट आहे या गटाला सजातीय स्वर असं म्हणतात. आता बघा तुम्ही याच्यामध्ये दोघांचं उच्चारण स्थान एकच आहे. अ अ ई ई उ उ हे उच्चारण स्थानानुसार यांना आपण सजातीय असं म्हणतो. आता बघा तुम्ही पुढे याच्यानंतर जेव्हा आपण पुढचा विचार करतो तेव्हा पुढे इथे विजातीय स्वर नावाची दुसरी संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. आता विजातीय कशामुळे म्हणायचं यांना? आता बघा या दोन अ आणि ई या दोघांचा एक समूह आहे किंवा आ आणि ई या दोघांचा एक समूह आहे. पुढे बघूयात अ ई असेल उ असेल. आता ही जी काही दोन व्यंजनाचा गट आहे हा दोन स्वरांचा गट साधारणपणे इथे यांचे उच्चारण स्थान हे भिन्न आहेत. साधारणतः स्पर्धा परीक्षेमध्ये अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. खालील गटामध्ये विजातीय स्वरांची जोडी ओळखा. आता ही आहे विजातीय, ही आहेत सजातीय. सजातीय आणि विजातीय यातला फरक असा आहे याच्यामध्ये यांचं उच्चारण स्थान हे वेगवेगळं आहे. अचं उच्चारण स्थान आणि ईचं उच्चारण स्थान हे वेगळं आहे. म्हणून यांना विजातीय अशा प्रकारचे स्वर विजातीय स्वर यांना म्हटलं जातं. पुढे आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये संयुक्त स्वर. आता संयुक्त स्वराची एक अशा प्रकारची संकल्पना आहे. साधारणतः मराठी भाषेमध्ये 4 संयुक्त स्वर उच्चारले जातात. आता हे जे काही 4 संयुक्त स्वर आहेत हे 4 संयुक्त स्वर तुम्हाला ए, आई, ओ आणि ओ ही 4 जी आहेत ही 4 संयुक्त स्वर आहेत. आता एचा उच्चार होत असताना अ अधिक ई दीर्घ ई असेल किंवा ऱ्हस्व ई असेल याच्यामुळे ए तयार झालेला आहे. पुढे ए जे आहे अ अधिक ई यामुळे ए तयार झालेला आहे. पुढे ओ आणि उ यामुळे ओ तयार झालेला आहे. म्हणजे साधारणतः या स्वरांच्या रचनेमध्ये काही गोष्टी आपल्याला इथे लक्षात घेणं महत्त्वाचे आहे. ही ऱ्हस्व स्वर साधारणतः मराठीमध्ये ह्रस्व स्वरांची संख्या ही 5 आहे. आता ही आहे दीर्घ स्वर. दीर्घ स्वरांची संख्या 7 आहे. ही आहे सजातीय स्वर. सजातीय स्वरांच्या 3 जोड्या मराठी भाषेमध्ये आहेत. आता विजातीय यांच्या साधारणतः अनेक अशा प्रकारचे जोड्या आपल्याला करता येऊ शकतात. म्हणजे एकाच्या ठिकाणी दुसरा कुठलाही अशा प्रकारचा स्वर आपण वापरला तर विजातीय. मग तुम्हाला स्पर्धात्मक परीक्षेमध्ये आपल्याला साधारणतः या पद्धतीने ऱ्हस्व स्वर कोणते ओळखा, दीर्घ स्वर कोणते ओळखा, सजातीय, विजातीय आणि संयुक्त स्वर अशा पद्धतीने या एकाच तक्त्याचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा आपल्याला या एकाच तक्त्याभोवती साधारणतः एक 8 ते 9 मार्क सहज पद्धतीने मिळू शकतात. याचं कारण हे आहे या गोष्टी आपण एकदा समजून घेतल्या. ऱ्हस्व म्हणजे काय, दीर्घ म्हणजे काय, सजातीय, विजातीय आणि संयुक्त स्वर या 5 कन्सेप्ट आहेत स्वरांच्या संदर्भातल्या. या 5 गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर साधारणतः मराठीची स्वर व्यवस्था आपल्याला स्पष्टपणे लक्षात येऊ शकते. पुढे मराठी वर्णमालेतला जो पहिला भाग आपण बघितला स्वर. आता दुसरा भाग आपण या ठिकाणी बघूयात. साधारणतः याचा काही भाग आपल्याला बघायचा राहिलेला आहे. साधारणतः मराठी भाषेमध्ये इंग्रजी भाषेच्या संपर्कातून ॲ आणि ओ या 2 स्वरांचा अलीकडे आपण मोठ्या प्रमाणामध्ये मराठी भाषेमध्ये शिरकाव झालेला आहे. ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. आता हा जो शिरकाव आहे हा शिरकाव साधारणतः आपण बॅट, कॅट यासारखी शब्द आपण मराठीमध्ये सहज पद्धतीने वापरू लागलेलो आहोत. बॉल. आता याच्यामध्ये असणारा ओ आणि अ या 2 स्वरांचा अलीकडे मराठी भाषेमध्ये समाविष्ट करायचा किंवा नाही हा जरी प्रश्न वेगळा असला तरीही इथे आपल्याला या 2 स्वरांचा मराठी भाषेमध्ये अलीकडच्या कालखंडामध्ये समावेश झालेला आहे हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढं याच्यामध्ये मराठी भाषेमधून लुप्त पावत जाणारे स्वर. आता मराठी भाषेमध्ये साधारणतः रू आणि लू या 2 स्वरांचा विचार अलीकडे फार कमी प्रमाणामध्ये याचा वापर होतो. हेच आहे मराठी भाषेमधून लुप्त पावणारे जे स्वर आहेत हे आहेत रू आणि लू. आता बघा ऋषी नावाचा जो शब्द आहे त्याच्यामध्ये रू वापरलेला आहे आणि क्लुप्ती नावाचा एक शब्द आहे.
त्याच्यामध्ये ते लू वापरलेलं आहे. आता हे ऋषी आणि क्लुप्ती या दोन शब्दांच्या व्यतिरिक्त साधारणतः क्लुप्ती शब्दाच्या व्यतिरिक्त लूचा कुठेही वापर होताना मराठीमध्ये दिसत नाही. त्याच्यामुळे अलीकडच्या कालखंडामध्ये मराठी भाषेमधून लुप्त होत चाललेले स्वर कोणते असा जेव्हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो तेव्हा साधारणतः रू आणि लू याचा दोन स्वरांचा आपल्याला या ठिकाणी प्रामुख्यानं विचार करावा लागतो. रू आणि लू ही ऱ्हस्व स्वरांमध्ये मोडतात आणि अलीकडच्या कालखंडामध्येही लुप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पुढे आपण याच्यानंतर हा स्वरांचा भाग पाहिल्यानंतर आपण पुढचा जो घटक आहे तो आहे स्वरादींचा. मराठी भाषेमध्ये दोन स्वरादी आपण पाहतो आहोत. त्याच्यामध्ये आणि आहा या दोन स्वरादींचा समावेश मराठी भाषेमध्ये होतो आहे. आता याच्यावरती काही फार नवीन अशा प्रकारच्या गोष्टी सांगायच्या गरजेचं मला असं वाटत नाहीये. म्हणजे आपण अनुस्वाराने त्याचा उच्चार करतो. वरती अनुस्वार आणि आम म्हणजे विसर्ग. आता याला स्वर आधी अशा प्रकारचा शब्दप्रयोग वापरलेला आहे. याचा अर्थ असा आहे की या स्वरादीची खूण जी आहे बघा तुम्ही साधारणतः ही अशी खूण आपण स्वरादीसाठी वापरतो आणि स्वरांसाठी साधारणतः 2 टिंब. आता ह्या 2 खुणांनी या स्वरादींचा वापर आपण करत असतो. स्वर आधी या नावामध्येच त्याचं मिनिंग दडलेलं आहे. ज्या अक्षरांचा उच्चार स्वरांशिवाय होत नाही, प्रारंभी आधी म्हणजे अगोदर स्वरांचा उच्चार आणि नंतर त्या बाकीच्या ध्वनींचा उच्चार होतो त्याला आपण स्वरादी असं म्हणत असतो. मग हे स्वरादी साधारणतः आणि आहा या 2 स्वरादींचा समावेश मराठी भाषेमध्ये होतो आहे. मराठी भाषेमध्ये 2च स्वरादी आहेत, आणि आहा. आणि आहा विसर्ग, याला आपण विसर्ग असं म्हणतो आणि याला आपण अनुस्वार असं म्हणतो. विसर्ग म्हणजे जेव्हा आपल्या मुखातील हवा पूर्णतः बाहेर विसर्जित करून टाकतो त्यावेळेस म्हणजे दुःख, त्यावेळेस पूर्णतः आपण हवा पूर्ण बाहेर सोडून देतो त्याला विसर्ग म्हणजे विश्रांती, उच्चारणातील विश्रांती असंही त्याला म्हटलं जातं. म्हणजे या पद्धतीनं मराठी भाषेमध्ये आणि आहा अशा प्रकारची 2 स्वरादी आपण या ठिकाणी वापरतो आहोत. पुढे आपण जेव्हा याचा विचार करतो तर खऱ्या अर्थानं आपल्याला महत्त्वाचा जो भाग आहे वर्णमालेमध्ये आपण 2 घटकांचा अभ्यास केला. नंबर 1 स्वर, नंबर 2 स्वरादी. साधारणतः मराठी भाषेमध्ये 12 स्वर वापरतो, मराठी भाषेमध्ये 2 स्वरादी आपण वापरतो. आता पुढं जे आहे आपल्याला वर्णांचं वर्गीकरण. आता वर्णांचं वर्गीकरण जे केलेलं आहे हे वेगवेगळ्या पद्धतीनं केलेलं आहे. वेगवेगळ्या शास्त्रज्ञानं वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं वर्गीकरण मांडण्याचं काम केलेलं आहे. साधारणतः या वर्णांचं जे वर्गीकरण केलेलं आहे ते उच्चारण स्थानावरून यांचं वर्गीकरण केलेलं आहे. आता उच्चारण स्थान समजून घेण्यासाठी मला वर्णांची उच्चारण यंत्रणा समजणं फार महत्त्वाचं आहे. जोपर्यंत मला वर्णांची उच्चाराची यंत्रणा समजणार नाही तोपर्यंत त्याचं मी उच्चारण स्थान निश्चित करू शकत नाही. साधारणपणे व्यंजनांचा उच्चार करत असताना किंवा कुठल्याही वर्णांचा उच्चार करत असताना अगदी संगीताच्या पेटीप्रमाणे अगदी मानवी हृदयातून निघणारी हवा जेव्हा ओठातून बाहेर पडते तिथपर्यंत त्याच्यावरती प्रक्रिया केली जाते आणि त्या जो काही वर्ण आपण उच्चारतो, जो काही ध्वनी आपण उच्चारतो त्या ध्वनीवरती ठिकठिकाणी विशिष्ट अशा प्रकारचे संस्कार करतात. आता हा जो संस्कार करण्याचा भाग आहे हा सगळा संस्कार या मानवाच्या वाक्येंद्रियाच्या मध्ये होतो. याला म्हणतात वाक्येंद्रियाची रचना. आता ही जी वाक्येंद्रियाची रचना आहे ही वाक्येंद्रियाची रचना साधारणतः मानवी निर्मित ध्वनीवरती संस्कार करण्याचं काम करत असते. आता हा जो संस्कार आहे, हा जो ध्वनी आहे हा कुठून निघतो बाहेर? साधारणतः मानवी फुफ्फुसातून निघणारी जी हवा आहे ही हवा अगदी श्वसन नलिकेपासून पुढे मुखविहार, ओठ, जीभ, पडजीभ साधारणतः ही जी काही अनुक्रमणिका आहे साधारणतः 24 घटकांचा समावेश मानवी वाक्येंद्रियामध्ये होत असतो. आता हा या वाक्येंद्राचा आणि वर्णमालेचा काय सहसंबंध आहे हा विचार करत असताना साधारणतः या वर्णमालेचं वर्गीकरण करत असताना या वाक्येंद्राचा विचार करणं अत्यंत फार गरजेचं आहे. याचं कारण हे आहे की एखादा ध्वनी त्याचं निर्मिती स्थान कोणतं आहे हे निश्चित करण्यासाठी आपल्याला वाक्येंद्रियाचं ज्ञान असणं अत्यंत गरजेचं आहे. आता बघा तुम्ही साधारणतः इथे आहे आपला कंठ, पडजीभ, इथला जो पडजीभचा भाग असतो, इथे जीभ, दात, ओठ आणि हे जे समोरचा जो भाग आहे तो आहे नासिके विहाराचा. म्हणजे आता याचा विस्तार इथे खूप चांगल्या पद्धतीने करून दिलेला आहे. साधारणतः फुफ्फुसातून निघणारी हवा ही इथे पडजीभ असेल, कंठ असेल, पडजीभ ह्या
जिभेचा भाग हा जो आहे तो नासिक विहाराचा भाग आहे आणि इथे असणारे दात, इथे असणारे होठ. म्हणजे या पद्धतीनं जेव्हा हवा बाहेर निघते त्या हवेच्या वरती ठिकठिकाणी संस्कार करून आपण वेगवेगळे अशा प्रकारचे ध्वनी उच्चारत असतो. आता या ध्वनीचा उच्चार करत असताना साधारणतः वाक्येंद्रियाची रचना आपल्याला लक्षात घेणे गरजेचं आहे. या वाक्येंद्रियाच्या माध्यमातून आपल्याला या ध्वनीचे अशा प्रकारचे प्रकार पाहता येऊ शकतात की साधारणतः मराठी भाषेमध्ये उच्चारले जाणारे जे ध्वनी आहेत यांचं उच्चारण स्थान कोणतं आहे त्यानुसार त्याचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. आता हे वर्गीकरण पाहत असताना साधारणतः आपल्याला कंठ, स्वरयंत्र, उपजीभ, जिभेचा भाग, दात, ओठ, नासिक विहर या अवयवांचं ज्ञान असणं गरजेचं आहे. या अवयवांच्या माध्यमातून आपल्याला साधारणपणे वाक्येंद्रियाची रचना लक्षात घेता येऊ शकते. मराठी वर्णमालेमध्ये व्यंजनांचं वर्गीकरण किंवा स्वरांचं वर्गीकरण करत असताना साधारणपणे या वाक्येंद्रियाच्या माध्यमातून त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. आता बघा तुम्ही, याच्यामध्ये आहे कंठ, याच्यामध्ये आहे स्वरयंत्र, याच्यामध्ये आहे पडजीभ, जीभ, दाताचा काही भाग, ओठांचा काही भाग आणि नासिक विहर. या सगळ्यांचा संस्कार हा मानवी भाषेतील ध्वनीवरती होत असतो. म्हणजे मानवी मुखातून निघणारा जो ध्वनी आहे या ध्वनीवरती विविध अशा प्रकारच्या ठिकाणी संस्कार होऊन ही ध्वनी बाहेर पडतात. त्याच्यामुळेच खऱ्या अर्थाने त्याला आपण वाणी असं म्हणतो, त्या ध्वनीला आपण वाणी असं म्हणतो. मग या वाणीवरती संस्कार करण्याचं काम या पद्धतीने या ठिकाणी होत असतो. त्यामुळे आपण या वर्णमालेचं वर्गीकरण पाहण्याच्या अगोदर अशा पद्धतीने इथे वाक्येंद्रियाची रचना आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आता बघा तुम्ही, याच्या पुढचा जेव्हा आपण भाग बघणार आहोत याच्यामध्ये साधारणपणे कंठव्यंजने आहेत. आता कंठव्यंजनांचा समावेश काय आहे? मी आत्ताच बोललो की या ठिकाणी मानवी मुखातून निघणारा ध्वनी याचं उच्चारण स्थान काय आहे त्यानुसार वर्गीकरण केलेलं आहे. म्हणजे ज्यांचा उच्चार हा कंठातून होतो त्यांना कंठव्यंजने असं म्हणतात. आता पुढचा जो काही भाग आहे तो आहे दंत तालव्य. ज्यांचा उच्चार हा दाताच्या जवळील भागापासून होतो त्यांना दंत तालव्य असं म्हणतात. आता बघा तुम्ही, पुढचा जो भाग आहे तो आहे मूर्धन्य. अगदी दाताचा भाग त्याच्या पाठी म्हणजे मधला जो भाग आहे, ज्या मधल्या भागामधून ज्यांचा उच्चार होतो त्यांना मूर्धन्य असं म्हणतात. त्याला मूर्धन्य किंवा मूर्धन्य व्यंजन असं म्हणतात. पुढे आहे दंत व्यंजने. ज्यांचा उच्चार हा दातांच्या मुळापासून होतो त्याला दंत व्यंजने असं म्हणतात. पुढचा जो भाग आहे तो आहे ओष्ठ व्यंजने. ज्यांचा उच्चार हा ओठातून होतो त्यांना ओष्ठ व्यंजने असं म्हणतात. अशा पद्धतीने साधारणतः हे वर्गीकरण या ठिकाणी केलेलं आहे. आता हे वर्गीकरण आपण पुढे चालून समजून घेऊयात. आता बघा तुम्ही, साधारणतः जे वर्गीकरण आहे हे कंठ व्यंजने असं म्हटलं, म्हणजे ज्यांचा उच्चार कंठातून होतो. माणसाच्या कंठातून ज्या ठिकाणी हवा अडवली जाते आणि नंतर ती एकदम स्फोट होऊन हवा बाहेर पडते त्या ठिकाणी ज्या व्यंजनांचा उच्चार हा कंठातून होतो त्यांना कंठद्वारीय व्यंजन असं म्हणतात. आता यांचा उच्चार केंद्र काय आहे, उच्चारण स्थान काय आहे? कंठ. म्हणजे क, ख, ग, घ, न, ह, अ आणि आ या सर्वांचा उच्चार हा कंठातून होतो. ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून यांना कंठव्यंजने असं म्हणतात. आता बघा तुम्ही, साधारणतः ही जी गोष्ट आहे ही गोष्ट पाठ करून लक्षात ठेवण्यासारखी नाही आहे. आता मग परीक्षेमध्ये असाच गोंधळ होऊन जातो की मी काहीतरी वेगळं असं पाठ करतो, काहीतरी पाठांतर करतो आणि नंतर ऐनवेळेस मला लक्षात नाही राहत की नेमकं काय चाललेलं आहे. हे लक्षात ठेवण्यासाठी साधी सोपी अशा प्रकारचा हा प्रॅक्टिकलचा भाग आहे. म्हणजे कसं, साधारणतः कचा जेव्हा उच्चार करतो मी, क अगदी कंठातून, माणसाच्या कंठातून कचा उच्चार होतो. क, ख. तुम्ही कंठावरती बोट ठेवून जेव्हा आपण त्याचा उच्चार करायला बघू तेव्हा तुम्हाला लक्षात येऊ शकेल की याचा उच्चार केंद्र कुठलं आहे. क, ख, ग, घ, न, ह, अ आणि आ ही 2 स्वर आहेत आणि ही बाकी सगळी व्यंजन आहेत. आपण व्यंजनांचं वर्गीकरण जरी बघत असतो तरी हा व्यंजनांचं वर्गीकरण उच्चारण स्थानाच्या पातळीवरती बघत आहोत. याच्यामध्ये हा कचा वर्ग पूर्ण ह, अ आणि आ यांचा समावेश कंठद्वारीय व्यंजन म्हणून होतो. याचं कारण आहे की यांचा उच्चार हा माणसाच्या कंठातून होतो म्हणून त्यांना
कंठ व्यंजने असे म्हणतात किंवा त्याला कंठद्वारीय व्यंजने असेही म्हणतात. ज्यांचा उच्चारण स्थान कंठातून, साधी सोपी अशा प्रकारची व्याख्या लक्षात ठेवायची. ज्यांचा उच्चार हा कंठातून होतो त्यांना कंठद्वारीय व्यंजन असं म्हणतात. पुढचा जो याच्यामध्ये यांचं उच्चारण स्थान कंठ आहे म्हणून यांना कंठी असं म्हणतात. तो पुढचा जो भाग आपल्याला बघायचा आहे तो आहे साधारणतः ताललव्य. म्हणजे बघा तुम्ही, ताललव्य याला म्हणतो आपण विशिष्ट अशा प्रकारची ताल. जिभेचा जो सेंडा आहे समोरचा, अगदी जिभेचा समोरच्या सेंडीपाशी, समोरच्या टोकापाशी हवा ही रोखून धरली जाते नव्हे तर जिभेचा समोरचा अशा प्रकारचा टोक जे आहे तो तरारता अशा पद्धतीने होतो, त्याला आपण ताललव्य असं म्हणतो. बघा तुम्ही याच्यामध्ये ताललव्य व्यंजनामध्ये च, छ, ज, झ, त्र, य, श, ई आणि ई अशा प्रकारच्या व्यंजनांचा आणि स्वरांचा समावेश याच्यामध्ये होतो आहे. म्हणजे एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ज्यांचा उच्चार कंठातून होतो त्यांना कंठद्वारीय व्यंजने असं म्हणतो. ज्यांचा उच्चार ताळूपासून होतो, साधारणतः ताळूचा जो भाग आहे मधला, जी हवा ही तिथे अडवून धरते आणि त्या पद्धतीनं ताळूचा जो भाग आहे त्याला ताललव्य असं आपण म्हणतो. तो ताललव्याचा वर्ग, च चा वर्ग हा ताललव्याचा वर्ग आहे. पुढे आपण बघतो मूर्धन्य. आता ट, ठ, ड, ढ, ट, ठ, ड, ढ, न, र, श, ळ आणि ऋषीचं ऋ यांचा उच्चार हे मूर्धन्य म्हणजे अगदी मधल्या टप्प्यातून होतो. म्हणजे ओठापाशीही नाही आणि कंठापाशीही नाही, मधल्या भाग जो आपला टाळूचा मधला भाग असतो त्याला मूर्धन्य. आपण जर टाळूला हात लावला की जो मधला भाग असतो मऊ, त्या मऊ भागापाशी हवा ट म्हणजे जिभेचा समोरचा टोक जे आहे ते टाळूच्या मधल्या भागाला स्पर्श करतं, तिथे हवा अडवली जाते आणि एकदम हवेचा स्फोट होतो. तिथं त्यांचं उच्चारण केंद्र आहे. तुम्ही त, ट, ट, ठ, ड, ढचा उच्चार करून बघा. उच्चारत असताना हवेचा हा मधला भाग जो आहे, जिभेचा समोरचा टोक हे एकदम टाळूच्या वरच्या मधल्या भागाला हवा अडवून ठेवतं आणि एकदम हवेचा स्फोट होतो. त्या ठिकाणी त्यांचं उच्चारण स्थान आहे, त्याच्यामुळे त्यांना मूर्धन्य असं म्हणतो. ट, ठ, ड, ढ. आता या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी लक्षात घेत असताना साधारणतः आपल्याला इथे यांचं उच्चारण स्थान काय आहे या अनुषंगानं आपल्याला याचं वर्गीकरण करता येऊ शकतं. साधारणतः अशा पद्धतीनं पाठांतरित करून कुठलीही गोष्ट आपण लक्षात ठेवू शकत नाही. तर हे आपण प्रॅक्टिकली जेव्हा आपण लक्षात ठेवतो तेव्हा या गोष्टी सहजपणे आपल्याला मेमराईज होऊ शकतात, सहजपणे लक्षात राहू शकतात. आता पुढचा भाग आहे दंत्य. आता यांना दंत्य का म्हणतात? त, थ, द, ध. साधारणतः या त, थ, द, धचा उच्चार करत असताना जिभेचा समोरचा भाग दाताच्या मुळापाशी येऊन आदळतो आणि तिथे हवेचा स्फोट होतो, म्हणून त्यांना दंत्य असं म्हणतात. आता बघा तुम्ही त, थ, द, ध, न, ल आणि स आणि इकडे स्वरामध्ये रू यांचं उच्चारण स्थान एक आहे. म्हणजे यांचं उच्चारण करत असताना साधारणपणे जीभ जी आहे ती अत्यंत दाताच्या मुळापाशी येऊन आढळते आणि तिथून यांचं उच्चारण केंद्र आहे, म्हणून त्यांना ताललव्य असं म्हणतात. आता जो पुढचा जो वर्ग आहे प चा वर्ग, हा प चा वर्ग साधारणतः ओष्ठके या घटकांमध्ये समावेश होतो. आता ओष्ठके म्हणजे काय? साधारणतः यांचा उच्चार हा ओठांपासून होतो. जेव्हा फुफ्फुसातून निघणारी हवा ओठापाशी येऊन थांबते, ओठापाशी येऊन ती हवा अडवली जाते आणि अडवल्याच्या नंतर त्या हवेचा तिथे एकदम स्फोट होतो आणि त्यांचा उच्चार होतो. तुम्ही बघा प, फ, ब, भ चा उच्चार करत असताना प, फ, ब, भ या सगळ्या ध्वनींचा उच्चार करत असताना हवा ओठांपाशी येऊन थांबते आणि एकदमच स्फोट होऊन त्या ध्वनींचा उच्चार होतो, म्हणून यांना ओष्ठके असे म्हणतात. म्हणजे ह्याच्यामध्ये बघा तुम्ही प, फ, ब, भ, म, उ आणि रू या व्यंजनांचा आणि या दोन स्वरांचा उच्चारण स्थान हे ओष्ठकेमध्ये येतो. म्हणजे ओठापासनं यांचा उच्चार होतो, ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. या अनुषंगानं साधारणतः हे व्यंजनांचं वर्गीकरण आणि इकडे स्वरांचं उच्चारण स्थान, या उच्चारण स्थानानुसार अशा पद्धतीनं वर्गीकरण आपल्याला ठिकाणी करता येऊ शकतं. या अनुषंगानं तुम्हाला परीक्षेमध्ये
अशा पद्धतीने उच्चारण स्थानावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो की खाली दिलेल्या पर्यायापैकी ओष्टके व्यंजने कोणती. आता साधारणतः आपण उलट जरी लक्षात ठेवलं की प फ ब भ म्हणजे अगदी ओठापासनं ज्यांचं पचा जो वर्ग आहे त्याचं उच्चारण स्थान हे ओष्टके आहे, तचा वर्ग जे आहे यांचं उच्चारण स्थान हे दात आहे, हे मूर्धन्य, तालव्य आणि कंठ. म्हणजे अगदी प्रारंभीच्या कंठापासून कचा वर्ग, पुढे अगदी टाळूच्या जो मागचा भाग आहे तिथनं तालव्य म्हणजे चचा वर्ग, जो मधला टप्पा आहे तो आहे मूर्धन्य, जो शेवटचा टप्पा आहे तो आहे दंत्य आणि जे शेवटचं ओठाचा टोक आहे तो आहे ओष्टके. अशा पद्धतीनं या वर्णांचं वर्गीकरण आपल्याला मराठी भाषेमध्ये करता येऊ शकतं. साधारणतः तुम्हाला परीक्षेमध्ये नेमकं ओष्टके म्हणजे काय अशा प्रकारचा प्रश्न कधीच विचारला जात नाही. तुम्हाला पर्याय देतील खाली आणि त्या पद्धतीनं यातला हा वर्ण ओळखा. साधारणतः अशा पद्धतीने आपण लक्षात ठेवलं की यांचं उच्चारण स्थान क, यांचं उच्चारण स्थान त, यांचं उच्चारण स्थान मूर्धन्य, दंत्य आणि ओष्टके. या पद्धतीनं जेव्हा मी अभ्यास करल तेव्हा खऱ्या अर्थानं मला त्या गोष्टी लक्षात राहू शकतात. आता पहिल्या वर्गामध्ये दोघांचा समावेश अ आ, दुसऱ्या वर्गामध्ये दोघांचा समावेश उ ऋ आणि लू. आता याचा पुढचा काही आणखी भाग राहिलेला आहे ते आपण पुढे पाहणार आहोत. आता साधारणतः बघा ही आहेत संयुक्त व्यंजने, संयुक्त स्वर, ही संयुक्त स्वर आहेत. या संयुक्त स्वरांचा उच्चार हे म्हणजे याच्यामध्ये काय आहे, पहिल्या ए मध्ये आपण बघितलं अ. आता याच्यामध्ये बघा तुम्ही अ अधिक ई, अ आणि ई या दोघांचा समावेश होऊन या ठिकाणी एचा उच्चार, ए आणि आय या दोघांचा उच्चार झालेला आहे. ए आणि आई यांचा उच्चार या दोन घटकांनी झाल्यामुळे इथे यांचा समावेश साधारणतः कंठ तालव्य म्हणून यांचा उच्चार केला जातो. कारण की यांचा उच्चार जे आहे तो आहे कंठ तालव्य. म्हणजे कंठाचा अ आणि तालव्याचा ई दोघांचं मिळून हे संयुक्त व्यंजन, संयुक्त स्वर तयार झालेला आहे म्हणून यांचं कंठ तालव्य हे उच्चारण स्थान आहे. पुढचं जे आहे ते आहे ओष्टके. म्हणजे आता याच्यामध्ये अ हा इथला अ आणि आ आणि इथे असणारा उ, या दोघांमधून यांची निर्मिती झाली असल्यामुळे यांना कंठ ओष्ठ्य असं म्हटलेलं आहे. म्हणजे कंठाचा अ आणि ओष्ठमधला उ, ओ आणि औ यांना कंठ ओष्ठीय असं अशा प्रकारचं उच्चारण केंद्र यांचं आहे, ज्याच्यामुळे यांना कंठ ओष्ठीय अशा पद्धतीने यांना म्हटलेलं आहे. या अनुषंगाने तुम्हाला एकूणच मराठीची वर्णमाला आपल्याला लक्षात घेता येऊ शकते.